तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आणखीन एक नवीन व्हिडिओमध्ये। तर आता आपण तुम्हाला मी बोललो होतो की मटेरियल वगैरे उतरून घेतले आपल्या छोट्या मिनी देसी पोल्ट्री फार्मसाठी। तर आपण आता काय केले की इथे असं हे बनवून घेतले आणि म्हणलो की तुम्हाला एक व्हिडिओ दाखवायचा की आपलं काम अर्ध झालंय, पुढं 60% कंप्लीट झाले आणि असा आपण पत्रा वगैरे घेतला आहे मारून। आणखीन आतमध्ये काम अजून थोडं बाकी आहे, थोडं म्हणजे भरपूरच बाकी आहे। मग त्याचं पण काम कंप्लीट झाल्यानंतर मी आणखीन एक व्हिडिओ बनवेल। तर आता मी आतमध्ये गेलो की तुम्हाला दाखवतो। आपण कोंबड्या वगैरे काय बाहेरून काय आणणार नाही, सर्व जे आपल्या घरी आहे रेडीमेड पहिल्या त्यांनाच आपण असं हे करत जाणार। इथं कुठेतरी पत्रा इकडे कुठेतरी पाहिजे। एक मिनिट, मी भरपूर पुढे आलो। तर पण इथं हे हाईट थोडी छोटीच आहे पण चालेल आपल्याला। मी इथं आज जायचा प्रयत्न करतो। खाली जरा डबर असल्यामुळं तिकडे पायरी करावी लागेल एक। तर बघा असं आपण सिमेंटचे पोल वगैरे असं थोडं उभं केले। आणखीन थोडं अजून काम बाकी आहे। इथे आपण सर्व ही जाळी वगैरे घेणार आहे। भिंत काय बघू पावसाचं कसं आहे, कारण की वारा आणि पाऊस भरपूर प्रमाणात असते, मग त्याच्यामुळं हे नाही प्रॉब्लेम झाला पाहिजे। आणि वरती हाईट ही एवढी कमीच वाटते मला थोडी, पण बघू आपण। ठीक आहे। आणखीन इकडे काय, इकडे भिंत आहे, थोडी घाण वगैरे आहे सर्व, मग ती आपण साफसफाई करणार आहे। बघा जसं जसं पुढे जातो आपण तशी हाईट उंच होत्या, म्हणजे इकडे जमीन चढ असल्यामुळं हे होते। आपण असं हे करू शकतो। मी जास्त पुढे जात नाही कारण मला माहिती नाही, पुढं खाली डबरा पण आहे पुढं, आणखीन मला रिटर्न यायला जमलं पाहिजे। तर बघा समोर असं आहे, आणखीन थोडं घाण वगैरे आहे, ती साफसफाई करणार मी। आणखीन वर एवढी हाईट वगैरे होती इकडे खाली आलो की, आणि एवढ्या जागेत हे करायचं। तर बघू आता, मित्रांनो वगैरे कॉल केला होता, मग कधी काम सुरू होते, जमलं तर आजच करायचं आहे। आता सकाळची वेळ आहे, थोड्या वेळानंतरनं। आणि मग आता मी नेक्स्ट व्हिडिओ बनवेल ते डायरेक्ट 100% काम ज्यावेळेला कंप्लीट होईल त्या ह्याची जे एक व्हिडिओ बनवेल की जाळी वगैरे बसवल्यावरती। तर चला मित्रांनो, बाय बाय, काळजी घ्या।